हा आंबा हे एवढं पुढे काय दिसतंय? हे काय चुकीच्या लिंब काय ह्याला काय म्हणतात? चिकू. मग आंबा कुठे भेजायला हा माझा नाही, मी होतो भेजा. पाठ बरोबर आहे. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे माझ्या गावी खेड या ठिकाणी आणि मी आता आहे चैतन्य फार्म हाऊसमध्ये. आमचं घराजवळच फार्म हाऊस आहे. त्या ठिकाणी पप्पा इन्चार्ज आहे, सगळं बघतात त्या ठिकाणी, म्हणजे झाडांची निगा दुरुस्ती वगैरे. आणि म्हणजे एकदम आपण मुंबई शहरामध्ये राहतो तिथून वेगळं असं इकडे तुम्ही बघताय. एकदम प्रसन्न वातावरण आतमध्ये आणि ज्या पद्धतीने पप्पांनी ही बाग मेंटेन केली, एकदम स्वच्छता बघा तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. एकदम नेक्स्ट लेवल काम आहे आणि म्हणजे माइंड फ्रेश होतं. मुंबईतनं तुम्ही गावी येत आहे 2 दिवसासाठी किंवा अगदी 1 डेसाठी जरी तुम्ही येत आहे तरी माणसाला तर रिलॅक्सेशन इथं मिळतं आहे. प्लस पप्पा आता म्हणत होते की आपल्या बागेमध्ये मधाचं पोळं आहे, तर ते मधाचं पोळं आपण बघूया कुठे आहे ते. आणि ह्याच्या अगोदर पण पप्पा म्हटले की बरेचसे, कारण की इथे कलमाची झाडं आहेत, कोकम आहे, चिकू आहे, पेरू आहे, वेगवेगळी झाडं आहेत इथे लावलेली आम्ही. त्यामुळं ते कसं मधाचे पोळे ते दरवर्षी 1 ना 2 असतातच. आता बघूया, पप्पा मला दाखवत आहेत, मी तुम्हाला दाखवतो की मधाचं पोळं कुठं आहे आणि कसं आहे ते. नमस्कार मित्रांनो. आम्ही आता चैतन्य फार्म हाऊस मध्ये आलो. नाव आत्ता बोल. हाय फ्रेंड्स, आता आपण आलोय या झाडाकडे. चैतन्य फार्म हाऊस. सर्व चैतन्य फार्म हाऊस. आणि ही जी फार्मसीची आहे ना ती डब्यामध्ये ठेवली. आणि आजोबाला माहित आहे ते दूध घासते आणि बाबा इकडे दूध घासते. तसंच आजोबा कसं बोलतात आता शेत येऊन. तू बरं येतो, आम्ही तुझा सांगतो, मी सांगतो. हे आमच्या आता आम्ही चैतन्य फार्म आता हातमध्ये बरं. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आता आपण या चैतन्य फार्म हाऊसमध्ये आलो आहोत. हा आमचा नातू चैतन्य. चिनुसे हाय. हाय. हा, आता या ठिकाणी आंब्यांचा मोहर चांगल्यापैकी लागलेला आहे. नवीन सीझन आहे. यावर्षी वातावरण पण चांगलं आहे, थंडगार वातावरण, त्यामुळे मोहर पण जास्त फुटून निघालेलं आहे. आणि आता बघूया, या ठिकाणी विविध प्रकारची तुम्हाला झाडं बघायला भेटतील. तुम्हाला केशर बघायला भेटेल, सिंधू आहे, रत्नागिरी हापूस आहे, नंतर तोतापुरी आहे, शिवाय पेरू आहे, चिकू आहे, हे तर आहेतच. आणि यावर्षी बऱ्यापैकी वातावरण चांगलं असल्याकारणाने यावर्षी उत्पन्न चांगल्यापैकी भेटेल असं वाटतंय. आणि आता तुम्ही बघताय आजूबाजूला हा परिसर स्वच्छ ठेवल्या कारणाने थोडंसं या प्रसन्न वातावरण ह्या बागेमध्ये वाटतंय. आणि आता हे आमचा मुंबईवरून नातू आलेला आहे, त्याला पण ह्या शेतीमध्ये त्याच्या वडिलांना पण भयंकर आवड असल्याकारणाने एक चांगलं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आम्ही आता या ठिकाणी प्रयत्नशील आहोत की या ठिकाणी जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल आणि फळांची निगा कशी राखता येईल. आता हे बघताय तुमच्या समोरच या ठिकाणी, तेच विचारणार होतं, हे काय ॲक्च्युली या ठिकाणी हे मोहरावटी, तुडतुडा किंवा इतर कीटकनाशक जे येतात तर त्यांच्या बंदोबस्तासाठी आपल्या दापोली कृषी विद्यापीठातून हा संरक्षक एक असं आपण पिंजरा म्हणूया किंवा एक साधन असं उपकरण काढलेलं आहे कृषी विद्यापीठाने. तर त्याचा आम्ही हल्ली आता प्रायोगिक तत्वावरती वापर करत आहोत. आता तुम्हाला दिसेल या फोटोमध्ये, हा इथे एक पिंजरा साधारण तो 200 फुटाच्या परिसरामध्ये लावायचा असतो. तुम्हाला तो तिकडे पुढे दिसेल, साधारण 100 फुटाच्या अंतरावरती दुसरा एक लावलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे कीटक आहेत ते आता पडायला सुरुवात झालेली आहे. तर असं हे आधुनिक उपकरण आले, त्याचा पण शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो आहे. आणि आम्ही व्हिडिओ ह्या मोबाईलच्या माध्यमातून नवीन नवीन शेतीसाठी उपकरणं म्हणा, अवजारं म्हणा, खतं म्हणा, यांचा देखील आम्ही या ठिकाणी वापर करत असतो. आणि आज या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी एक व्हिडिओ म्हणा किंवा सामान्य लोकांपर्यंत आंब्यांच्या बाबतीत माहिती मिळावी यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत असतो. तसाच हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी टाकला आहे. तुम्हाला पुढे दिसेल या ठिकाणी आंबा कसा किती प्रमाणात मोहर आलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी बारकाईने निरीक्षण केले तर या ठिकाणी तुम्हाला अनेक गमतीशीर गोष्टी बघायला भेटतील. या ठिकाणी तुम्हाला मधमाशांचे पोळे देखील बघायला भेटतील. कुठे ते त्या ठिकाणी पुढे तुम्हाला दाखवतो.
तिथून चांगलं दिसते. आला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला तो. तो अर्धा पडून गेला. एवढा आवड होई ना, अर्धा पडून पुढे काय अजून एक आहे. ते बार काय छोटा आहे. बरं वाईट दिसतो कधी मला तर काम नाही. मित्रांनो, तर तुम्ही माझ्या मागे जे बघताय हे शेतातील सोनं आहे. ज्या प्रकारे आता सोन्याचा दर वाढतोय, तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हे की हा मोहर जो आला आहे आंब्याला, बघा या साईडला म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या झाडांवरती त्याच पद्धतीचा मोहर आहे. बघा इकडे बघताय तुम्ही. म्हणजे यंदा वातावरण चांगलं आहे कोकणातलं. पाऊस वेळी पडणार नाही अशी आशा धरतो, आणि पाऊस जर नाही पडला वेळी तर चांगल्या प्रकारे आपल्याला आंबा खायला मिळेल यावर्षी, असा अंदाज आहे. बाबू इकडे बाबू काय बाबू यार. शेतामध्ये. आणि आता आपण रिटर्न जातोय घरी. ओके बाय फ्रेंड्स. आता आमच्या शेतात वरून झालं शेत. थँक्यू. कुठली